नमस्कार. आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत. 16 जून म्हणजे कालच्या दिवशी जे आहे ते महाराष्ट्र घरकाम दिवस हा साजरा करण्यात आला आणि ह्या वेळेस घरकाम करणाऱ्या महिलांना काय त्रास होत आहेत, त्यांच्या हक्कासाठी त्यांना कशी चळवळ केली पाहिजे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी या दिवसानिमित्त जे आहे ते आज 17 जून रोजी विरार पश्चिमच्या जकात नाक्यावरती आपण पाहू शकता या सगळ्या महिला ज्या घरकाम करतात त्यांनी एक आंदोलन आपण म्हणू शकतो, एक शांत चळवळ जी आहे ती पुकारलेली आहे. इथून जकात नाक्यापासून बोळिंज पोलीस स्टेशनपर्यंत त्यांची ही चळवळ असणार आहे आणि आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी या बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या महिलेच्या या संघटनेच्या अध्यक्षांकडून जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि या महिला आजच्या इतक्या उन्हातान्हामध्ये रस्त्यावर का उभ्या आहेत. मॅडम, कालचा दिवस जो साजरा करण्यात आला तर एक दिवस जो आहे तो विशिष्ट प्रकारे साजरा होतो, तुम्ही आंदोलन करून साजरा करतायत, कशासाठी? माझं नाव अनिता लोळगे. मी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटनेमध्ये गेल्या 16-17 वर्षापासून घरेलू कामगारांसाठी काम करते. तर काल 16 जून हा जागतिक घरकामगार दिवस म्हणून आम्ही देशभरामध्ये साजरा करतो आहे. काल वेगवेगळ्या ठिकाणी आमचे प्रोग्राम झाले. बँड्रा लेबर ऑफिसवरती आमचा मोठ्या प्रमाणात धरणा झाला. ठाण्यामध्ये सेम असं विमन चेन म्हणून आम्ही एक प्रोग्राम केला. कारण घरेलू कामगारांच्या काहीतरी मागण्या आहेत त्यासाठी की सरकारचं लक्ष महिलांकडे केंद्रित करण्यासाठी. बऱ्याच वर्षापासून ही लढाई लढूनही महिलांना अजूनही न्याय मिळालेला नाही. तर कुठेतरी खंत आहे की हे लवकरात लवकर व्हावं. जसं आमची मागणी आहे की कंस्ट्रक्शन वर्कर्स जसं आता सध्याला चालू आहे त्यांचं बोर्ड आहे त्याप्रमाणे घरेलू कामगारांसाठी पण बोर्ड व्हावा. लवकरात लवकर त्यांना त्यांच्या मागता येईल आणि किंवा मंजुरी मिळेल. त्यानंतर 60 वर्ष वयाचे झाल्याच्या नंतर बोर्डामध्ये नोंदणी होत नाही. ती काम करते तोपर्यंतच तिला मोबदला मिळतो, तो पण खूप कमी मिळतो. सरकार असं ठरवते की ही घरेलू कामगार आहे, तिला द्या भांडी, तिला द्या 10,000 रुपये आणि शांत बसवा. हे आम्हाला नको आहे. आमच्या महिलांसाठी तिला हक्काचं पेन्शन हवं आहे, हक्काची रजा हवं आहे, आठवडी रजा जे बोलतो आहे आपण. प्रत्येक संडेला औषधाचा खर्च मिळावा तिला, कारण तिचा पण तेवढाच वाटा आहे या देशासाठी. ती कामाला जाते म्हणून मालकीन ही दुसरीकडे जाऊन काम करते. तर हे असं तिचं काम कुशल का नाही समजत आहे सरकार. हे पण काम कुशलच आहे. काम करते तेव्हा ते घर चालतं. तिला पण गरज आहे, मालकिनीला पण तेवढीच गरज आहे. पण हे आपल्या राज्यातल्या सरकारला असं वाटत नाही आहे. घरेलू कामगार म्हणजे एक मोलकरीण, हे आम्हाला आता नको आहे. असं एक नाव पाहिजे तिला, घरेलू कामगार म्हणून. मोलकरीण नको आहे आता. त्यानंतर जो बोर्ड आहे, सरकारचा बोर्ड जे बनवलेला आहे तो कंटिन्यू चालावा. मध्येच बंद होतो, मध्येच नोंदणी थांबवतात. मग कुठेतरी भांड्याची किट मिळाली, कुठेतरी नाही मिळाली. हे सगळं महिलांना त्यावेळेस हे करावं लागतं. कोरोनाच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन जेव्हा झालं होतं महिलांचं तेव्हा आम्ही रिन्युअल करू शकलो नाही, कारण परिस्थिती तशी नव्हती. ट्रेन बंद होत्या, कामावरती लोक नव्हते, मालकाचं प्रमाणपत्र मिळालं नाही महिलेला. त्या टप्प्यामध्ये आमचं राहून गेलं. विरारच्या काही महिलांना काहीच सुविधा अजून मिळालेली नाही. तर खासदारांना मी विनंती करते, आम्ही भेटायला जाणार आहोत आपल्या पालघर जिल्ह्याच्या, की लवकरात लवकर ॲक्शन घेऊन जे काय महिलांना, इतर महिलांना सुविधा मिळाल्या त्या लवकर. सरकार मदत करेल वाटतं तर आहे. एकदा मागे बोलणं झालं होतं, आम्ही आमदारांना पण भेटतो. आशा असतात की त्यांनी काहीतरी करावं महिलांसाठी. आपण तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही बोळिंज पोलीस स्टेशनपर्यंत जाणार आहात. तिथे पण तुमचं म्हणजे आत्ता आपण म्हणतोय की प्रयत्न सुरू आहेत पण नाहीच सफल झाले, तर मग पुढचा काय प्रयत्न असेल? पुढचं आमचे धरणे आंदोलन जसं आम्ही नेहमी करतोय. आम्ही दादरला मोठे प्रोग्राम करतोय. आझाद मैदानला सुद्धा आमचे धरणे आंदोलन भरपूर वेळा होतात. जर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या, आमच्यासाठी त्रिपक्षीय बोर्ड हे सरकारने उभं नाही केलं, तर त्यासाठी आमचं एकच पाऊल असेल की आम्ही महिलांचं धरणे आंदोलन करू. महिलांच्या मागण्या आहेत. कारण किती दिवस तुम्ही बघू शकता, आज विरार वसईमध्ये ना पगारसुद्धा त्यांना तेवढा नाही जेवढा मुंबईमधल्या लोकांना भेटतो. कुठे 1200 आहे, कुठे 600 आहे, कुठे 500 रुपयामध्ये आमची बाई काम करते घरेलू कामगारी, फक्त 500 रुपयामध्ये. तरी ती खुश आहे का? कारण तिचं घर तिला चालवणं गरजेचं आहे. दुसरा इथे पर्यायच नाही ना. ती शिक्षित नाही आहे, जास्त शिकलेली नाही आहे, पण तिला तिच्या मुलांना शिकवायचं. यासाठी सरकारने जर शिष्यवृत्तीची सुविधा काढली तर तिचं काम कुठे कमी असेल ना तरी ती त्या मुलाला शिक्षण शिकू शकते. मॅडम, आज बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका तर तुम्ही आहातच, पण इथे सपोर्ट करण्यासाठी उतरलेले आहात, काय सांगा? हे जे महिला आहे ते घरकाम करणारी महिला आहे त्यांना सपोर्ट करायचं गरजेचं आहे. जे मॅडमनी सगळं सांगितलं की याच्यावर सरकार पण लक्ष देत नाही.
तर मला असं सांगायचे की कमीत कमी आपले तालुकाचे जे पदाधिकारी आहे, आपले आमदार आहे, खासदार आहे, ते लोकांनी तरी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे असं माझी विनंती आहे. कारण की जे आहे ते खरंच सांगितलं मॅडमनी, आणि आजपर्यंत आपले सगळं घरकाम महिलांच्या सगळं लोक शोषण करतात आणि ह्यांच्या गरज असते म्हणून ते लोक कामं करतात. तर ह्यांना कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. काय सांगाल ताई? आता आम्ही एक कार्यकर्ते म्हणून महिलांच्या पाठीमागे सतत उभ्या असतो. घरेलू कामगार म्हणजे ह्या आपल्या माय बहिणीच आहेत, त्यांच्यासाठी दरवेळेस आंदोलन होतं. आणि मला असं वाटतं का जे घरकाम करणार आहेत सरकारने त्यांना पेन्शन योजना काहीतरी सुविधा दिल्या पाहिजेत. कारण आज ह्या रीटा मॅडम बोलल्या की महिलांचं शोषण होतं, कारण त्यांना रविवारची एक सुट्टी त्यांना मिळाली पाहिजे, कारण त्यांचा पण एक परिवार आहे, त्या परिवारासोबत त्यांनी एन्जॉय केला पाहिजे. आज आपण काही महिला त्यांच्यावर घर सोडून जातो, कारण घरकाम बाईमुळे आपलं घर संसार पण चालूच होतं. भले आपण त्यांना मानधन देत असतो किंवा त्यांना पगार देत असतो, पण त्या बाईमुळे आपलं घर चालतं हे तर लोकांनी म्हणजे ज्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि मी सरकारला एकच विनंती करेन की ह्या ज्या महिला घरकाम करणार आहेत, नेहमी मजुरी करत असतात, शेती करत असतात किंवा घरकाम करत असतात, अशा महिलांना सरकारने मानधन दिलं पाहिजे, कुठे पेन्शन योजना त्यांना दिली पाहिजे, ही विनंती करते. नक्की. ताई, तुला विचारू इच्छिते, आज जे आहे तुम्ही मागण्यासाठी इथे उभे आहेत, काय हवं आहे सरकारकडून? सरकारकडून आम्हाला पेन्शन तर हवीच आहे. पेन्शन हवी आहे. आणि काय वाटतं काय असायला पाहिजे अजून सुविधा? म्हणजे सुविधा म्हणजे आम्हाला दर रविवारच्या सुट्ट्या, पण काही वेळेला असं कधी सुट्टी घेतली तर मग सुट्टी द्यायला पण म्हणजे असं कासमूस करतात, असंच चाललेलं असते आमचं. तुम्हाला विचारेन, काय त्रास आहे आज काम करताना, काय त्रास होतो? कधी कधी कुठे जायचं असलं तर रजा नाही दिली तर खूप त्रास वाटतो. का पोरांसाठी रजा नाही भेटत, किंवा शाळेत जायचं असलं, मिटिंग असली तरी आम्हाला रजा नाही भेटत. आणि पैसे खूप कमी. पैसे खूप कमी. कधी आता तुम्ही मुंबईला जाता वसई विरारमध्ये काम? नाही, इकडेच विरारमध्येच. पण इथे मुंबईसारखे पैसे नाही आहेत. नाही आहे. 500 रुपये आता 600 500 रुपये किंवा 600 रुपये बस महिन्याचे. मग आता काय अपेक्षा आहे की सरकारने खरंच एक हे बनवलं पाहिजे, किती मानधन असलं पाहिजे, काय वाटतं? सरकारने बनवायला पाहिजे, म्हणजे की आमची पगारवाढ पण आम्हाला द्यायला पाहिजे. त्या लोकांनी आमचा त्रास पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तसं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला जसं माहीत आहे की मुंबईच्या परिसरांमध्ये जर गेलं तर ह्याच महिलांना जे आहे 2 ते 3,000, 4,000, 5,000 अशी रक्कम जी आहे ती महिन्याला एक वेतन म्हणून मिळते. परंतु तेच वसई विरारमध्ये जे मुंबईच्या अगदी लगतच आहे, आता लोकवस्ती गेल्या 1.5 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मोठ्या मुंबईची वस्ती देखील इकडे येत आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रक्रिया सुरू असताना, विकास सुरू असताना जे आहे त्या महिलांना अजूनही 500 आणि 600मध्ये काम करावं लागतं आहे. आणि म्हणूनच या महिला रस्त्यावर उतरलेल्या, त्यांची मागणी आहे की सरकारने एक ठराविक जे आहे ते आमच्यासाठी पण वेतन ठरवावं, की इतक्या वेतनामध्ये तुम्हाला घरकाम करणाऱ्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतील. त्याचबरोबर पेन्शनची सुविधा देखील आमच्यासाठी करावी. आणि त्याचबरोबर या संपूर्ण कामासाठी जो आदर सन्मान पाहिजे त्या महिलांना देखील पाहिजे, कारण हे पण एक कुशल काम आहे आणि त्याचा दर्जा जो आहे त्यांना मिळालाच पाहिजे. हे काम जे आहे ते आता जे संपूर्ण आंदोलन जे आहे आता पोलीस स्टेशनपर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर जर इथेच त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढे जे आहे ते धरणे आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पाहण्यासारखं असेल या पुढील काळामध्ये या महिलांच्या मागण्या पूर्ण होतात की ह्यांना धरणे आंदोलनपर्यंतची प्रक्रिया करावी लागते. धन्यवाद.